तुम्ही न्यूमरॉलॉजीचे एक्सपर्ट आहात. तर प्रत्येक अंकाचं किंवा जन्मतारखेचं काहीतरी महत्त्व आहे. तर माझी जन्मतारीख 9 आहे. तर मला सांगा की 9 या अंकाचं काय महत्त्व आहे? 9 हा 1 ते 9 अंकांमधला सर्वात शेवटचा अंक आहे, जो आम्ही त्याला म्हणतो की हा बदल घडवतो. कारण 9 नंतर पुन्हा 1 येणार असतो. तर 9 अंकाकडे खूप मोठी जबाबदारी असते. म्हणजे काय, थोडक्यात मॅनेजमेंट स्किल हे खूप उत्तम असतं. त्याचबरोबर हा समाजासाठी खूप मोठं काम करत असतो. कारण आम्ही 9 अंकाला प्रधानमंत्री म्हणतो. मग प्रधानमंत्र्याचं काम काय आहे? सर्वांचं सर्व मॅनेज करायचं. हा ॲज इक्वल ॲज राजाचा असतो. राजाकडे त्याच्यापेक्षा थोडे जास्ती राईट्स असतात आणि त्याच्यापेक्षा त्याच्या खालोखाल जो पूर्ण प्रतिनिधित्व करतो. आज आपण पाहतोय आपल्याकडं प्रधानमंत्री जे आहेत हे देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. तर तसंच 9 अंक आहे. तुम्ही तशाच असणार आहात की तुम्ही समाजामध्ये एक प्रतिनिधित्व करत असताल. जसं आपण हा पॉडकास्ट घेतोय तर तुम्ही एक उत्तम वक्ते असता, तुम्ही एक उत्तम मॅनेजर असता की काय केलं गेलं पाहिजे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या फॅमिलीच्या आयुष्यात किंवा समाजामध्ये काय केलं गेलं पाहिजे ह्याचं तुमच्याकडं स्वतःहूनच एक ज्ञान असतं. त्याच्यावरती जे काही कार्य केलं पाहिजे हे तुम्हाला स्वतःहून कळतं. आता त्यात अजून एक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे की फक्त तुमचं 9 नंबरमुळंच हे सगळं घडत नाही. तर हा 9 तुमचा हा मूल्यांक आहे. जसं मी तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ पाहिली त्याच्यामध्ये तुमचा भाग्यांक हा 3 आहे आणि तुमचा दैवी अंक हा 7 आहे. बरं. तुमच्या पूर्ण जन्मतारखेमध्ये हे 3 अंक खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात, जे तुमचं अख्खं आयुष्य प्रिडिक्ट करतात. इन शॉर्टमध्ये जर सांगायला गेलं तर तुम्ही आज यूट्यूबवरती फक्त अंक 1, अंक 2, अंक 3 हे पाहता, तर हे योग्य नाही. त्याच्यामध्ये तुमचा भाग्यांकही तुम्हाला खूप मोठं काही देत असतो, तुमचं दैवी अंकही तुम्हाला खूप काही मोठं देत असतो. आता थोडक्यात मी जर कॉम्बिनेशन म्हणायला गेलो तर तुमचं 9, 3, 7चं कॉम्बिनेशन आहे. मग 9च्याही क्वालिटीज तुमच्याकडे आहेत, 3च्याही क्वालिटीज तुमच्याकडे आहेत आणि 7च्याही क्वालिटीज तुमच्याकडे आहेत. आता 9चं आपण ऐकलं, 3चं काय आहे? तर 3 हा गुरु आहे. जसा 9 हा मंगळ आहे तसा 3 हा गुरु आहे. मग तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी पण खूप मित्रमैत्रिणी, खूप लोक ही सतत येत राहतील, कारण तुम्ही एक गुरु आहात. त्यानंतर अंक 7 हा तर एक आपण म्हणू की त्या लोकांचा खांदा आहे की जिथं येऊन ते डोकं ठेवतात आणि सगळं एक्सप्लेन करतात. तर त्याचा अनुभव तुम्हाला येत असेल आयुष्यामध्ये की कुणाचं ना कुणाचं काही घडलं की तुमच्याकडे येऊन ते सगळं रडगाणं गायलं जातं आणि त्याच्यावर तुम्ही मग त्यांना सल्लाही देता. म्हणजे एक उत्तम तुम्ही कन्सल्टंट 9 अंकातून पण आहात, 3 अंकातून पण आहात आणि 7 अंकातून पण आहात. मग तुम्ही जे म्हणालात की भाग्यांक आणि मूल्यांक, तर तो कसा काढायचा असतो? मूल्यांक जो आहे हा तुमची जन्मतारीख जी आहे म्हणजे 1 ते 31 याच्यामध्ये कोणताही अंक असू देत, त्याची सिंगल डिजिट येईपर्यंत टोटल करायची. तो मूल्यांक, तो तुमचा मूल्यांक. आणि भाग्यांक म्हणजे काय? तुमची पूर्ण जन्मतारीख जी आहे त्याच्यामध्ये तारीख, महिना आणि वर्ष. वर्षामध्ये बरीच लोक त्याच्यात साल इन्क्लूड करत नाहीत, तर ते सालही इन्क्लूड केलं गेलं पाहिजे, तरच तो प्रॉपर भाग्यांक तुमचा कॅल्क्युलेट होतो. म्हणजे भाग्यांक, मूल्यांक आणि तुमचा दैवी अंक. दैवी अंक, दैवी म्हणजे लोकांनी दैवी अंक हा पहिल्यांदाच ऐकला असेल. तर खूप जण आहेत जी मार्केटमध्ये ज्यांनी युनिव्हर्सल नंबर, कुआ नंबर, अजून अशी बरीच काही नावं दिलेली आहेत आणि त्याला त्यांचे ट्रेडमार्क करून ठेवलेत. मग आम्हाला ते शब्द वापरता येत नाहीत, म्हणून मग मी माझं स्वतःचं ट्रेडमार्क करून त्या अंकाला दैवी अंक. आता त्याला ते दैवी का? तर आता अंक 7 आहे, हा तुमचा दैवी अंक मी म्हणतो, हा तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. आता तुम्ही अध्यात्माशी जोडलेली व्यक्ती आहात, तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आवडते, तुमच्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअलिटी एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. हा तुमचा दैवी अंक 7 आहे, म्हणून असं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.